श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 15 डिसेंबर, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे या वर्षातील आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची सफला एकादशी. तर ही जी एकादशी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यासोबतच या दिवशी सोमवार आलेला आहे आणि या दिवशी एकादश आल्यामुळं या सोमवारचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. तर प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. सध्या मार्गशीर्ष महिन्यात सुरू आहे आणि या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आणि विशेष असतं. कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला सफला एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं. हे व्रत केल्यानं आपल्याला प्रत्येक कामात सफलता मिळते, यश मिळतं. आणि या दिवशी तिथीचा जो प्रारंभ आहे तर ही जी एकादशी आहे सफला एकादशी, या तिथीचा प्रारंभ हा रविवारी 14 डिसेंबरला सायंकाळच्या वेळी बघा 6:49 सुरू होत आहे आणि याची समाप्ती 15 डिसेंबरला रात्री 9:19 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार ही जी एकादशी आहे तर ती सोमवारी म्हणजे आज आपल्याला या एकादशीचं व्रत म्हणजेच उपवास करायचा आहे. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर तुम्हाला एक मी जो उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे. संध्याकाळी बघा हळदीचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. यामुळं आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. आपली रखडलेली जी पण कामे असतील तर ती मार्गी लागतील. कठीणातील कठीण इच्छासुद्धा यामुळं आपली पूर्ण होईल. सफला एकादशी तिच्या नावामध्येच सफल म्हणजेच प्रत्येक कामामध्ये यश, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळणार आहे. कोणतं पण काम असू द्या, मुलांचे शाळेची प्रगती असू द्या किंवा मुलांच्या शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात देखील त्यांची प्रगती होणार आहे. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती जी मिळालेली आहे तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की मिळेल. तर चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आज एकादशी आहे त्याच्यामुळं आपल्या सर्वांचा उपवास असणार आहे. आपण आपली देवपूजाही करून घेतलेली असेल. आता बघा या दिवशी आपण काय करायचं असतं. भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल किंवा अगदीच बाळकृष्णाची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती आपल्याला पंचामृतानं किंवा दुधानं अभिषेक करायचा आहे. त्यानंतरनं स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. तर बघा एकादशीचं व्रत जे आहे तर ते कोणतंही असो, आपल्याला संकल्प करून जे आहे तर ते करायचं असतं. संकल्प करून जर आपण एकादशीचं व्रत केलं तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित मिळत असतं. त्यानंतरनं आपण या एकादशीच्या दिवशी बघा स्वच्छ पाण्यानं नंतरनं अभिषेक घालायचा आहे. अगोदर आपल्याला कच्च्या दुधानं किंवा पंचामृतानं अभिषेक घालून नंतरनं स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालून घ्यायचा आहे. मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एका चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं कापड अंथरायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे. मूर्तीला कापसाची वस्त्रमाळ, हळदी कुंकू, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, त्यासोबतच एक तुळशीपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. आपण या दिवशी कोणतीच सेवा नाही केली तरी पण चालते, पण या दिवशी आपण तुळशीपत्र जे आहे तर ते न विसरता भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे. आणि ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला 108 वेळा किंवा 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जो जप आहे तर तो करायचा आहे. तर हा जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो आपण कशासाठी करायचा, तर आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण व्हावी. आता बऱ्याच जणांची नोकरीसाठी काही इच्छा असते, मुलांच्या प्रगतीसाठी असते, व्यवसायामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यासोबतच स्वतःचं घर असावं किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याच अडीअडचणी येऊ नयेत, आपल्या मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि ही इच्छा जी आहे तर ती काही केल्यानं पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच आपण हा जो उपाय आहे तर तो या एकादशीच्या दिवशी करायचा आहे. कारण की या एकादशीला अतिशय महत्त्व
दिलं जातं, कारण की या एकादशीच्या नावामध्येच सफल होण्याची जी कार्यक्षमता आहे तर ती आपल्यामध्ये निर्माण करण्याची शक्ती असते. कारण की एकादशी तिथीचं व्रत केल्यानं आपली सर्व पापकर्मातून मुक्तता होत असते असं म्हटलं जातं, आणि त्यामुळंच आपण हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतो. तर हा जो उपाय आहे तर तो आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केला तरीही चालणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक वर्तुळ काढायचं आहे, म्हणजे गोल काढायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. यानंतरनं त्या नावाखाली तुमची जन्मतारीख लिहायची आहे, आणि त्याच खाली आपल्याला त्या गोलामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती लिहायची आहे. अगदी 2 ते 3 शब्दामध्ये लिहिली तरी चालेल, पूर्ण वाक्यामध्ये लिहिली तरीही चालणार आहे. तर हळद आपल्याला या वाटीमध्ये घेतलेली आहे. तर त्या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि याची पेस्ट बनवायची आहे. किंवा तुम्हाला यामध्ये स्वच्छ पाणी जरी घातलं तरीही चालेल, जर गंगाजल नसेल तर. हा जो उपाय करण्यापूर्वी आपण आपल्या देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे, आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय करताना आपल्याला स्वतःला बसण्यासाठी एक आसन देखील घ्यायचं आहे. आता ही जी पेस्ट केलेली आहे तर ती पेस्ट एका वाटीमध्ये आहे. तर त्या वाटीमध्ये आपल्याला करंगळी शेजारचं आपलं बोट म्हणजेच अनामिका या हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायची आहे, आणि आज याचा एक टिपका या पानावरती द्यायचा आहे. तर बघा, जी आपण इच्छा लिहिलेली बाजू आहे तर त्या पानाचा पाठीमागचा जो भाग आहे तर त्या पाठीमागच्या पानावरती आपल्याला एक बोट हळदीचं जो आहे तर ते लावायचं आहे. याचा एक टिपका द्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. एक वेळेस हा मंत्र म्हणायचा आणि एक बोटाचा टिपका जो आहे तर तो या कागदावरती लावायचा. त्यानंतरनं दुसरा टिपका द्यायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. असं तुम्हाला 108 वेळा हळदीचे 108 टिपके जे आहेत तर द्यायचे आहेत, आणि 108 वेळा हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. कागदाच्या पाठीमागील बाजूस आपल्याला हे टिपके जे आहेत तर ते द्यायचे आहेत. त्यानंतरनं या पानाची व्यवस्थित आपल्याला चौकोनी घडी घालायची आहे. हे पान आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, आणि हे देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. दोन्ही हात जोडून आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आता बघा, जर तुमच्या 3 इच्छा असतील, 2 असतील, तर तुम्ही त्या 2 इच्छा जरी त्या पानावरती लिहिल्या तरीही चालणार आहेत. संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे जे पान आहे तर ते तसंच आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवारी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आणि हे जे पान आहे तर ते उचलून एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवायचं आहे, किंवा मातीमध्ये पुरून टाकायचं आहे. आता बघा, तुमच्या घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये कुंडीत जर झाड लावलेलं असेल तर त्या झाडाच्या खोडाशी म्हणजे झाडाच्या बुडामध्ये जरी हे पुरून टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतरनं बघा, परत आपल्याला हे पान त्या झाडाच्या बुडाशी ठेवल्यानंतर आपल्याला परत देवघरासमोर यायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छा जी पण आहे, जी इच्छा तुम्ही लिहिलेली आहे तर ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मंगळवार हा जो आहे तर तो आपल्या कुलदेवीला समर्पित असतो. आपल्या कुलदेवीला आपल्याला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे, आणि आपली अडलेली जी रखडलेली जी कामे आहेत तर ती मार्गी लागावीत. आपल्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी. आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यावेत यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो आज दिवसभरामध्ये आपल्याला कधीही करायचा आहे.